नमस्कार, मी एकता. अकोला बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. रस्त्याच्या प्रश्नांवर ठाकरे सेना आक्रमक. अकोला अकोट रस्त्यासाठी ठाकरे सेनेचा रस्ता रोको. रास्ता दुरुस्तीची मागणी करत 15 दिवसांचा अल्टिमेटम. अकोला रुग्णालयातील स्त्री महिला कर्मचाऱ्यांवर पैशांच्या मागणीचा आरोप. व्हायरल व्हिडिओनंतर चौकशीची मागणी. रुग्णालयातील कथित वसुलीवर खळबळ. आणि संग्रामपूर इथं प्रशासनाच्या आश्वासनानंतर आशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं आंदोलन स्थगित. कोरोना भत्ता देण्याचं प्रशासनाचं आश्वासन. आश्वासनामुळे आंदोलनाला तुर्तास ब्रेक. अकोला अकोट रस्त्यावरील मोठ्या भेगा आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं गांधीग्राम इथं रास्ता रोको आंदोलन केलं. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तासभर वाहतूक रोखून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बांधकामाला तब्बल 10 वर्ष लागलेल्या अकोला अकोट रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. दुचाकीचं पूर्ण चाक बसेल एवढ्या मोठ्या भेगा नुकत्याच झालेल्या रस्त्याला पडल्या असून या भेगांमध्ये गाड्यांची चाकं अडकून झालेल्या अपघातात गेल्या महिन्याभरात 3 तरुणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या रस्ता रोको आंदोलनामुळे तासभर अकोला अकोट मार्गावरील वाहतूक गांधीग्रामजवळ खोळंबली होती. यावेळी बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेनं प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला. 15 दिवसानंतर रस्त्याची डागडुजी न झाल्यास कार्यकारी अभियंत्यांना बांगड्या घालून साडी नेसवू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. हा नॅशनल हायवे आहे का शेतरस्ता आहे अशी परिस्थिती या नॅशनल हायवेच्या रस्त्याची झाली. हरामखोर कोणी पहिली कोणी आंदोलन केलं, तक्रारा केल्या, ते लोक भारतीय जनता पार्टीचे लोक सांगत की इथं धंदा आहे तक्रारा करायचा. हे पैसे खायसाठी रस्ते तक्रारा करतात. साला हरामखोराव इथं येऊन पहा या रस्त्याची परिस्थिती कशी झाली, या जिल्ह्याच्या रस्त्याची परिस्थिती कशी झाली. 339 जण तरुण मुलं या ठिकाणी मृत्यू पावले. मग तुम्ही काय करू आले? या पोलीस स्टेशनचा संपूर्ण अहवाल मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा दिला. परवा दिवशी मुख्यमंत्री महोदयांना दिला की बाळापूर मतदारसंघामध्ये 851 ऍक्सिडेंट आतापर्यंत झाले आणि त्याच्यामधले 339 जण मृत्यू पावले. आणि साले हरामखोर अधिकारी इथं आले नाही. हा रस्ता पूर्ण नाही झाला, दुरुस्तीला लागला. जोपर्यंत त्या कातखेडेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सुस्त बसणार नाही. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे समोर आला असून रुग्णालयात संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. DM कंपनी एंटरप्राइजेस ही कंपनी 2022 पासून अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील काही सेवा कंत्राटी पद्धतीनं सांभाळत आहे. मात्र या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार आणि पैशांची वसुली होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहे. या प्रकरणानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. अशा प्रकारच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत. मात्र या प्रकरणातील आरोप कितपत खरे आहे याची अधिकृत चौकशी होणं आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन सत्य समोर आणतं का आणि असलेल्या दोषींवर कारवाई होईल का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या व्हिडिओनं मोठी खळबळ उडाली असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोना काळात सेवा बजावलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रोत्साहन भत्ता मिळावा या मागणीसाठी जामोद ग्रामपंचायतीसमोर आंदोलन सुरू आहे. प्रशासनानं 23 महिन्यांचा भत्ता मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. 23 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता लवकरच मिळवून देण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल असं प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 2 जुलैपासून भर पावसात छत्र्या घेऊन आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. सलग 3 दिवस पावसातही आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या मागण्यांवर ठाम होते.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेल्या सेवेचा योग्य मोबदला मिळावा हीच त्यांची प्रमुख मागणी होती. आंदोलनाची तीव्रता वाढत गेल्यानं प्रशासनानं अखेर दखल घेतली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला पाटील आणि जामोद ग्रामपंचायतीच्या सरपंचा गंगूबाई दामधर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी उर्वरित 23 महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलक महिलांनी तात्पुरतं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यांची कोरोना काळातली जी थकबाकी आहे त्याचा आता आम्ही म्हणजे मी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून पाठपुरावा करू. त्यांना पैसे मिळाले नाही, त्याच्यात थोडी दिरंगाई झाली, ती थोडी चूकच झाली. त्यांना त्यांचा मोबदला वेळ मिळायला पाहिजे होता, ती कुठेतरी दिरंगाई झाली. त्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांना आश्वासन देते. मी स्वतः जातीनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोचतील याची मी खबरदारी घेईन. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सर्वात मोठं नळगंगा धरण अवघ्या 10 दिवसात 51% भरलं. अजिंठा पर्वतरांगात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. अजिंठा पर्वतरांग परिसरात 4 ते 5 वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली असून शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला पावसानं दडी मारल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र 24 जूनपासून पावसानं जोरदार हजेरी लावत बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील नद्यांना पूर आला. या पावसाचा थेट फायदा नळगंगा धरणाला झाला असून अवघ्या 10 दिवसात धरण 51% भरलंय. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट दूर होण्यास मदत झाली आहे. धरणातील जलसाठा सातत्यानं वाढत असल्यानं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मोताळा तालुक्यातील भोरटेक, शेलापूर, घुसर, पिंपळपाटी आणि मलकापूर तालुक्यातील दाताळा, धरणगाव, निंभारी, कुंड, तालसवाडा आणि नरवेल येथील ग्रामपंचायत प्रशासनाला संभाव्य पूरस्थितीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान धरणातील वाढता जलसाठा पाहता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामासाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मधील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात गढूळ आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पाण्यात गाळ आणि अशुद्धता दिसत असल्यानं नागरिकांमध्ये आरोग्याची चिंता वाढली आहे. प्रशासनाने जलवाहिन्यांची तपासणी करून स्वच्छ पाणी द्यावं अशी मागणी होत आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे इथल्या रहिवाशांना पाणी गाळून किंवा उकळून वापरावं लागत आहे. मात्र दुर्गंधी आणि अशुद्धता कायम राहत असल्यानं पिण्यासाठी स्वतंत्रपणे पाणी विकत घ्यावं लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यानं पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. लहान मुलं आणि वृद्धांच्या आरोग्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनानं जलवाहिन्यांची तातडीनं तपासणी करावी, स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे. पाण्याचा रंग पिवळसर असून त्यात गाळ दिसून येतो. हे पाणी पिण्यासाठी वापरावं की नाही असा प्रश्न पडलाय. आता वेळ झाली आहे विश्रांतीची. पाहत रहा UCN न्यूज. राष्ट्रीय महामार्गावरील कंजारा रोड टर्निंग पॉइंट येथील सर्व्हिस रोडवर मोठा खड्डा पडल्यानं वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झालाय. पावसाचं पाणी साचल्यामुळे खड्डा दिसत नसल्यानं अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी तातडीनं दुरुस्तीची मागणी केली आहे. या धोकादायक परिस्थितीची माहिती संबंधित यंत्रणांना असूनही अद्याप प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही असा नागरिकांचा आरोप आहे. या ठिकाणी कधीही गंभीर अपघात होऊन जीवहानी होण्याची शक्यता वाहनधारक आणि नागरिक व्यक्त करतायत. रुग्णवाहिका, शालेय वाहनं आणि इतर अत्यावश्यक सेवांनाही या मार्गावरून जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जीवहानी झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि स्थानिक प्रशासनानं तातडीनं या प्राणघातक खड्ड्याची दुरुस्ती करावी आणि संभाव्य अपघात टाळावा अशी जोरदार मागणी करण्यात आली.
अकोला शहरातील आकोट फैल परिसरातील सलामनगर इथं विषारी कोब्रा नाग आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्पमित्र चिकू इंगोले यांनी नागाला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक आदिवासात सोडलं आहे. अकोला शहरातील अकोटफैल परिसरातील सलामनगर ईदगाहजवळ रात्री विषारी कोब्रा नाग आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी सर्पमित्राला पाचारण केलं. सर्पमित्र चिकू इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेत नागाला अत्यंत सुरक्षितरित्या पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. पावसाळ्यात साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी घराबाहेर येतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं. रात्री बाहेर पडताना बूट किंवा चप्पल घालाव्यात. तसंच साप दिसल्यास त्याला इजा न करता तातडीनं सर्पमित्रांना संपर्क साधावा असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या कौटुंबिक वादातून हिंसक घटना घडल्या. एका घटनेत पतीनं पतीवर धारदार शस्त्रानं हल्ला केला, तर दुसऱ्या घटनेत समेटासाठी आलेल्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. दोनही घटनांतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्या घटनेत मूर्तिजापूर शहरात कौटुंबिक कलहातून पतीनं किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत आपल्या पत्नीशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की पतीनं घरात असलेल्या धारदार शस्त्रानं पत्नीच्या डोक्यात थेट वार केले. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर दुसऱ्या घटनेत पती पत्नीमधील वादच कारणीभूत ठरला. एका दाम्पत्यात सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी आणि त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी मुलीकडचे नातेवाईक मध्यस्थी करायला आले होते. मात्र चर्चा सुरू असतानाच पतीकडच्या काही लोकांचा पारा चढला. त्यांनी मुलीकडच्या नातेवाईकांवर अचानकपणे हल्ला चढवला आणि त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलीकडचे नातेवाईक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकाच दिवशी घडलेल्या 2 विविध गंभीर घटनांमुळे मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मूर्तिजापूरमध्ये बोलून त्यांनी तिकडून बरोबर त्यांनी प्लॅन करून आले. त्यांची घरची पिकअप आहे, त्या पिकअप मध्ये त्यांनी राडा टाकून आणल्या. राडा टाकून आणि 50 बाई आणि 50 माणसं सोबत घेऊन आले. 10 मोटर सायकला त्यांच्या सोबत. आणि तरीही आम्ही मुलीला एका साईडला लपून ठेवलं. पूर्ण त्यांनी छानून आले. माझ्या मोठ्या भासऱ्यावर त्यांनी राड टाकला, मुलीच्या डोक्यावर राड टाकला, माझ्या हातावर पण राड टाकला त्यांनी. आणि पूर्ण माझ्या फुलाला गिलाला सगळ्यांनी मारहाण केली त्यांनी. आणि त्यांना आणून पहिले फिटिंग लावून ठेवली. आम्हाला काय ती माणसं दिसले नाही. आणि दिसले नाही, आम्ही म्हटलं चला निपटून टाकू, पोरगी घेऊन जाऊ तुमचीवाली बायको. आम्हाला काय घेणं नाही त्या पोरीचं. आम्ही निपटायला आलो. त्याने काय केलं, त्या पोरीला जाऊन या पोरीला जाऊन केस धरून आपण तिथं 4-5 बायानं चाटलं. ते बेगरी नाही का, बेगरी तुम्हाला माहिती असेल, याची माहिती आहे. झगड़ा दारू पी के आया था वो मेरा पति ने आयुष मेरा पति का मेरे को मारा, खाना नहीं पका के दिया करके, चावल नहीं क्या नहीं, घर पे कैसा पका के देना, चावल नहीं, टमाटर, राशन पानी किसने उससे झगड़ा लगा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. रस्त्याच्या प्रश्नांवर ठाकरे सेना आक्रमक. अकोला अकोट रस्त्यासाठी ठाकरे सेनेचा रस्ता रोको. रास्ता दुरुस्तीची मागणी करत 15 दिवसांचा अल्टिमेटम. अकोला रुग्णालयातील स्त्री महिला कर्मचाऱ्यांवर पैशांच्या मागणीचा आरोप. व्हायरल व्हिडिओनंतर चौकशीची मागणी. रुग्णालयातील कथित वसुलीवर खळबळ. आणि संग्रामपूर इथं प्रशासनाच्या आश्वासनानंतर आशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं आंदोलन स्थगित. कोरोना भत्ता देण्याचं प्रशासनाचं आश्वासन. आश्वासनामुळे आंदोलनाला तुर्तास ब्रेक. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.